वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिंदेंनी आणि एकूणच शिंदेंच्या शिवसेनेने केला होता। पण आता खासदार संजय जाधवांनीच ठाकरेंना सोडण्याचे संकेत दिलेत। योग्य वेळी योग आल्यावर निर्णय घेणार असं संजय जाधव म्हणालेत। पाहूयात। परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकत। ज्या दिवशी काय योग येईल तेव्हाचा तेव्हा ठरू। परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचे संकेत दिलेत। उतार खूप बघितले, आता चढ बघायचाय। परिस्थिती कोणती निर्माण होईल सांगता येणार नाही असं वक्तव्य संजय जाधवांनी केलंय। अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में फतरा। समाजासाठी काही करायचंय, समाजासाठी काही केलं पाहिजे, त्या भूमिकेतून काम करत असताना जीवनामध्ये चढ उतार येत असतात। पण आम्ही उतार खूप बघितले, चढ आणखी बघायचा बाकी आहे। ज्या दिवशी काय योग येईल तेव्हाचा तेव्हा ठरू। मी पक्षाचा आजही आदर करतो, कालही करीत होतो, उद्याही करणार। त्याच्यामुळे मी मोठा झालो, त्याच्याशी प्रतारणा मी कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही। परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार। म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो। शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही, आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे। मतदाराला सुद्धा वाटतंय की मला किती नगदी मिळणार आहे ते बघा। मतदानाच्या दिवशी मोठ्या मोठ्या परिवारातले लोक पैसे मागत नव्हते, पण माझ्या घरात 7 मत आहेत बरं का म्हणून जाणीव करून देत होते। गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरचा इशारा देण्यात येतोय। 2 महिन्यांआधी शिंदेंच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाला आले होते। तेव्हापासूनच ठाकरेंचे अनेक खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून होतोय। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सुद्धा ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची इच्छा असल्याचं म्हटलंय। अनेक उबाडाचे खासदार आहेत जे खासगीमध्ये आम्हाला हे वक्तव्य करत असताना नेहमी आढळतात आणि त्यांची इच्छा आहे की आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत यावं। जो नेता आमच्या डायरेक्ट संपर्कामध्ये राहतो, जो नेता आमच्याशी डायरेक्ट संवाद साधतो, जो नेता आम्हाला ताकद देतो, जो नेता आमच्या कठीण काळामध्ये आमच्या पाठीशी उभा राहतो, असा आम्हाला नेता हवा आहे, ही त्यांच्या मनामधली इच्छा आहे। नक्कीच कदाचित भविष्यामध्ये ती लवकरच पूर्ण देखील होईल। विरोधी पक्षातल्या खासदारांना विकास निधी मिळत नसल्याचीही तक्रार आहे। त्यामुळे विकास कामांसाठी विरोधी पक्षातले खासदार आमच्याकडे येतील असा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून होतोय। गेल्याच आठवड्यात परभणी जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरेंनी घेतली होती। त्या बैठकीला संजय जाधव अनुपस्थित होते आणि आता परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असं जाधव म्हणतायत। आता ती परिस्थिती कुणासाठी पोषक असेल, शिंदेंची शिवसेना की मग भाजप, हाही प्रश्न आहे। ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।